आता आपण कुरूंकरांकडे येऊ. कुरूंकरांचे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून 3 ग्रंथ महत्वाचे आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून. हे काय जागर 1969ला त्याचं हे झालं. मनुस्मृती काही विचार आणि वाटा तुझ्या माझ्या हा त्यांच्यातला प्रश्नोत्तर आहेत त्याच्यामध्ये. आणि मनुस्मृती हा एक प्रदीर्घ असा तो प्रबंध आहे आणि अतिशय काटेकोर त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि जागर हा तर एक असा स्फुल्लिंगाने भरलेला तो विचार आहे. या आता मनुस्मृतीतले काही संदर्भ मी आता घेत नाहीये. जागर आणि तुझ्या वाटा तुझ्या माझ्यामध्ये म्हणजे त्यांच्या सेक्युलरिझम कडे आपल्याला यायचं आहे. आणि सेक्युलरिझमवर चर्चासत्रही झालेलं आहे प्रतिष्ठानतर्फे. अनेक लोकांनी आपली मतही मांडलेली आहेत. पण आता आपण ती म्हणजे आता मला माहित नाही मी हे नवीन मांडेन की सगळं जुनच असेल, मला कल्पना नाहीये. पण मी ते मांडतो आणि ते तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा आपण कुरूंदकर हे काय आहेत, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये काय आहेत हे मला सांगायचं आहे. तर तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये कुरूंदकर हे फिलॉसॉफर ऑफ रिलिजन आहेत. ते धर्माचे तत्ववेत्ते आहेत. धर्माचे तत्वज्ञान हा एक संदिग्ध शब्दप्रयोग आहे. त्याचा खुलासा पहिल्यांदा करा. धर्माचं तत्वज्ञान, हिंदू धर्माचं तत्वज्ञान कोणतं आहे, इस्लाम धर्माचं तत्वज्ञान कोणतं आहे असा प्रश्न जर विचारला कुठल्याही धर्माच्या बाबतीमध्ये, तर हिंदू धर्माचं तत्वज्ञान म्हणजे मग वर्णव्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, अमुक आहे, तमुक आहे, वेदांत आहे, न्याय आहे, सांख्य आहे, मग ते अमुक आहे, असं सगळं सुरू होतं. महाभारत आहे, रामायण आहे. हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान नाही. हे हिंदू धर्मातील तत्वज्ञान आहे. फिलॉसॉफी इन द रिलिजन कॉल्ड हिंदू असं आहे. हिंदू धर्माचं तत्वज्ञान याचा अर्थ हिंदू धर्मात सांगितलेलं तत्वज्ञान नाही. आधुनिक अर्थानं हिंदू धर्माचे तत्वज्ञान याचा अर्थ हिंदू धर्माची चिकित्सा. धर्माचे तत्वज्ञान म्हणजे धर्माची चिकित्सा. धर्म खरा आहे का खोटा आहे असं नव्हे, तर धर्मातल्या समजुती, त्यांच्या श्रद्धा, त्यांची आधारभूत तत्व, त्यांची मांडणी, त्यांचा प्रभाव, या सगळ्याची चिकित्सा करणं, यातलं काय कालबाह्य आहे आणि काय कालोचित आहे आणि काय बदललं पाहिजे याचा जो विचार करणं आहे त्याला तत्वज्ञान असं म्हणायचं. तत्वज्ञान काय आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की तत्वज्ञान ह्या विश्वाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. या विश्वातलं माणसाचं स्थान काय आहे, माझा आणि या विश्वाचा संबंध काय आहे, माझा आणि माझ्या इतर मानवी समाजाचा संबंध काय आहे, ज्याला मी कधीही पाहिलेलं नाही अशा कुठल्या तरी त्रयस्थ माणसाला मदत मी का करायचे, कोणत्या अर्थानं करायचे, हा संबंध हा तात्विक संबंध आहे, ते तत्वज्ञान करतात. पण याला एक आता थोडस हे अकॅडमिक अर्थानं मी म्हणतो. तत्वज्ञान विषय शिकवताना तत्वज्ञानाच्या शाखा शिकवतो. त्याच्यामध्ये पहिली आहे मेटाफिजिक्स, जो शब्द सगळ्यांना माहित असतो. त्याचं मराठी भाषांतर अस्तित्वशास्त्र असं करता येईल किंवा सत्ताशास्त्र असं करता येईल. सत हा शब्द आहे. सत म्हणजे जे आहे ते, सत्ता म्हणजे जी असते ती, म्हणजे वास्तव किंवा अस्तित्व. सत्ता हा पॉलिटिकल अर्थानं नाही, पॉलिटिकल पॉवर या अर्थानं नाही, तर जे अस्तित्वात आहे ती सत्ता, त्या सत्तेचं शास्त्र म्हणजे काय काय अस्तित्वात आहे, माझ्या आजूबाजूला काय अस्तित्वात आहे त्याचं विश्लेषण किंवा त्याचं इंटरप्रिटेशन किंवा ते समजावून घेण्याचं जे शास्त्र आहे ते सत्ताशास्त्र. दुसरं ज्ञानशास्त्र, एपिस्टमॉलॉजी. हे ज्ञानाचे मार्ग कोणते आहेत, ज्ञान कशाला म्हणायचं, भ्रम कशाला म्हणायचं, आणि हेच विशिष्ट मार्ग का आहेत आणि मी कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे, किंवा हे मार्ग बरोबर आहेत किंवा चूक आहेत किंवा अधिक आहेत किंवा जास्त आहेत, याची मांडणी ज्ञानशास्त्रामध्ये होते. आणि सत्तेचं ज्ञान कसं व्हायचं, म्हणजे माझ्या आजूबाजूला जे जग आहे ते जग आणि जगातले विविध घटक यांचं ज्ञान, म्हणजे एक सत्ता आहे आणि एक ज्ञान आहे, या दोघांचा संबंध ज्याच्यामुळे येतो ती भाषा, ज्याच्यामुळे येतो ते दुसरा घटक म्हणजे विचार, विचाराची प्रक्रिया. विचाराची प्रक्रिया दोन प्रकारची आहे, एक मानसिक आहे आणि एक तार्किक आहे. तर तार्किक प्रक्रिया कशी असली पाहिजे याचं शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र किंवा लॉजिक, ही 3 शास्त्र बेसिक आहेत की जी तत्वज्ञानामध्ये फार म्हणजे ती तांत्रिक आहेत, खूपशी तांत्रिक आहेत, टेक्निकल आहेत आणि त्याच्या एका विशिष्ट प्रशिक्षणाची पण गरज असते. आणि नंतरचे जे 2 आहेत ते नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र. नीतिशास्त्र हा एक अतिशय
सुलभ असा आकलन आला, परंतु वर्तनाला अतिशय अवघड विषय आहे आणि सौंदर्यशास्त्र हे अतिशय निसरळ आहे. पण तरीही सौंदर्यशास्त्राचा आपण अभ्यास करतो. सगळं साहित्य, संस्कृती, आमचं सांस्कृतिक जीवन, खानपान, रहन सहन हे सगळं सौंदर्यशास्त्रावरच आधारलेलं असतं. ते काही तर्कशास्त्रावर आधारलेलं नसतं. आपलं मनोरंजन, आपल्या सगळ्या गोष्टी ह्या सौंदर्यात्मक गोष्टी असतात. त्यामुळे ह्या 5 गोष्टी आहेत. ह्या 5 गोष्टींचा या 5 गोष्टींनी जगाकडे पाहणं म्हणजे तत्वज्ञान निर्माण करणं असतं. ह्या 5 गोष्टी धर्माला लावायच्या. तर धर्म कोणती सत्ता सांगतं? धर्म असं सांगतं की अंतिम सत्य काहीतरी आहे. ते ईश्वर आहे, ते ब्रह्म आहे, तो आत्मा आहे किंवा तो जीवात्मा आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, अमुक आहे, यम आहे, हे आहे, ते आहे. ही धर्माची वेगवेगळ्या अस्तित्व आहे. म्हणजे ते अस्तित्व सांगतं. हे आहे, स्वर्ग अस्तित्वात आहे, नरक अस्तित्वात आहे, यम घेऊन चालला होता, यमाचा आणि सावित्रीचा संवाद आहे. ती नैतिक कथा आहे, पण तो प्रवास आहे किंवा वनपर्व आहे. वनपर्वात सगळे निघालेले आहेत मोक्षाकडे, सगळं संपलेलं आहे. विदूर, कुंती, धृतराष्ट्र आणि गांधारी आपण केलेल्या चुकांची चर्चा करत चाललेले आहे. तो प्रवास आहे. हे सगळं आहे असं गृहीत धरलेलं असतं. हे धर्म सांगतो की हे सगळं आहे. तेव्हा ते खरंच आहे का? स्वर्ग खरंच आहे का? नरक खरंच आहे का? आत्मा खरंच आहे का? ब्रह्म खरंच आहे का? ब्रह्म किंवा अल्लाह किंवा ईश्वर, प्रभू, जे काय असेल. आता त्याचं ज्ञान कसं होईल? ब्रह्माचं ज्ञान कसं होईल? ब्रह्म जर मी असेल, मीच जर ब्रह्म असेल, अहम ब्रह्मास्मी असेल, तर मला माझं होणारं ज्ञान आणि तत्वमसी म्हणजे तूही ब्रह्म आहे याचं होणार मला ज्ञान. हे मला कसं मांडायचंय? भाषेत मांडायचंय का? भाषेत मांडता येतं का? अंतिम सत्य भाषेत मांडता येत नाही. ते मी ब्रह्म आहे असंही म्हणता येत नाही. मला मोक्ष मिळाला असंही म्हणता येत नाही. ती भाषेची मर्यादा आहे, तशी ती ज्ञानाची मर्यादा आहे, तशी ती साक्षात्काराची एक पैलू आहे. म्हणजे एकदा साक्षात्कार झाला, ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला की संपलं. काही जग नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे उदाहरणार्थ शंकराचार्यांना मुक्ती मिळाली का? मोक्ष मिळालाय का? ज्ञानेश्वरांना मोक्ष मिळालाय का? हा प्रश्न आता उपस्थित सुद्धा करू नये. आणि कुरुंदकरांचीच एक आठवण आहे. ते एक काय, तू खाली बैस, तुला अजून काय कळायचं, मिसरूड सुद्धा फुटलेलं नाहीये असं ते म्हणायचे. आणि कुरुंदकरांनी ते काय 12-13 वर्षाचे होते, त्यांनी चिठ्ठी की मला ही शंका विचारायची आहे. त्यांनी चिठ्ठी पाठवली. त्या गुरुजींनी चिठ्ठी वाचली आणि ते भयंकर संतापानं लाल झाले. ते कुरुंदकरांना मारायला त्यांच्या मागे पळत गेले. कुरुंदकर पळून गेले. ते म्हणाले मी पळून गेलो म्हणून वाचलो, नाहीतर मी मारच खाल्ला असता. त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं होतं? त्यांनी चिठ्ठीत असं लिहिलं की ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी आणखी कुठे कुठे केस फुटले पाहिजेत. आता हे सगळं हा प्रश्न म्हणजे भाषेमध्ये मांडायचं नाही. ब्रह्माचं ज्ञान भाषेत मांडायचं नाही, तरी भाषेत मांडायचं. म्हणजे भाषेची मर्यादा ही एक गोष्ट आहे. आणि ब्रह्म सत्यम शिवम सुंदरम, ब्रह्म सच्चिदानंद आहे, ते सत आहे, ते चित आहे, ते आनंद स्वरूप आहे. आणि आनंदमय असणं हा सौंदर्यशास्त्राचा भाग आहे. ते सत असणं हा सत्ताशास्त्राचा भाग आहे. ते चैतन्यमय असणं हा ज्ञानाचा आणि सत्तेचा भाग आहे. आणि अर्थातच सच्चिदानंद स्वरूप होणं ही माझी अंतिम नीती आहे, अंतिम माझं सुख आहे. परमेश्वरात समर्पण होणं हेच माझं सुख आहे. आता तूच, तेरे सिवा कोई नाही, हेच जर माझं, तर ही गोष्ट आहे. आता हे सगळं खरंच आहे का असा प्रश्न विचारणं, असे प्रश्न उपस्थित करणं म्हणजे चिकित्सा करणं. आणि धर्माचं तत्वज्ञान ही शाखा ही चिकित्सा उपस्थित करते. जी शाखा हे चिकित्सा उपस्थित करते त्यालाच धर्माचं तत्वज्ञान म्हणायचं. ही आधुनिक संकल्पना नाही, ही गेली 200 वर्ष मांडण्यात आलेली आहे. परंतु हिचा काय म्हणजे ही त्या अर्थानं मांडली गेली नाही. म्हणजे जवा जोशी या नावाचे आमचे एक तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी एकमेव पुस्तक लिहिलं, ते लिहिलं दुसऱ्या कोणीही लिहिलं नाहीये, हे नशीबच समजावं. धर्माचे तत्वज्ञान या नावाचा एक मोठा ठोकळा आहे. आणि तो TYच्या मुलांचं बायबल आहे. त्याच्याशिवाय मुलं प्रश्नोत्तरच लिहू शकत नाहीत. आणि दुसऱ्या कुणी आता ते लिहायला तयार नाही. आणि लिहिली तरी काय विकत घेणार कोण, असा हे प्रश्न आहे. ते खूप त्याचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी धर्माचे तत्वज्ञान म्हणजे ज्यू धर्मातले तत्वज्ञान, हिंदू धर्मातले तत्वज्ञान,
अशा सगळे धर्माच्या तत्वज्ञानाची मांडणी केलेली. आणि जाता जाता स्फुट अतिशय कमी पानांमध्ये चिकित्सा हे एक धर्माचं तत्वज्ञानाचं कार्य असते. ते नाही, गॅलोवे या नावाच्या फिलॉसॉफरने धर्माची चिकित्सा करणं म्हणजे धर्माचं तत्वज्ञान निर्माण करणं असं लिहिलं. आणि हे तत्वज्ञान महाराष्ट्रामध्ये कोणी निर्माण केलेलं आहे? हे फार कमी लोकांनी केलं, किंवा ते मला म्हणजे असं मी थोडंसं धाडसानं म्हणेन किंवा ते वास्तव वाक्य आहे की हे कुरुंदकरांनी जास्त केलेलं आहे. हे रेग्याने सुद्धा केलेलं नाहीये. रेग्यांची धर्मचिकित्सा ही हिंदू परंपरेकडे जाणारी आहे आणि कुरुंदकरांची चिकित्सा ही परंपरेकडे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून जाणारी आहे. ते कुठलाही धर्म मानायला तयार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसारच धर्म ही पारलौकिकाची बाब आहे, ही वास्तव जीवनाची बाबच नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं कुरुंदकर हे महाराष्ट्रातले एकमेव किंवा भारतातले एकमेव धर्माचे तत्वज्ञ होते. द ओनली फिलॉसॉफर ऑफ रिलिजन इन महाराष्ट्र अँड ॲज वेल ॲज इन इंडिया इज प्राचार्य नरहर कुरुंदकर. त्यामुळे कुरुंदकरांच्या विचारसृष्टीकडे धर्माचे तत्ववेत्ते असं तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये आपण मांडलं पाहिजे. केवळ त्यांनी धर्माची चिकित्सा केली असं साहित्यिक भाषेत मांडून उपयोग नाहीये. ते काटेकोर अर्थानं म्हणजे कुरुंदकरांचा जर अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, ते अभ्यासक्रमात समाविष्ट होणे याचा अर्थ तुम्हाला कल्पना आहे, बालभारतीमध्ये आपला धडा लागावा याच्यासाठी जे काही जीवगणित स्पर्धा चालते ती कशासाठी चालते? एकाच वेळेला करोडो मनांच्या पुढे तुमचा मजकूर गेलेला असतो, त्याच्यावर तो संस्कार होणार असतो. त्यामुळे पाठ्यपुस्तक टेक्स्ट इज अ कंट्रोलिंग फॅक्टर असं उत्तराधुनिक तत्वज्ञान सांगतं. तुमच्या हातात टेक्स्ट काय आहे, तुमच्या टेक्स्टच्या माध्यमातून तुम्ही मन कशी कंट्रोल करणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला मांडायचं आहे, बार्लिंगे अभ्यासक्रमात आहेत, फार नाही आहेत. आता मी अभ्यासक्रमाचा समन्वयक होतो त्यामुळे काहीतरी आणलं, आधी काहीतरी मी सदस्य होतो तेव्हा हट्ट धरून काही गोष्टी आणल्या, त्याही फार काही होऊ शकल्या नाहीत. आणि स्वतंत्ररित्या बार्लिंगे अभ्यासाला असावा हा प्रयोग सुद्धा काही यशस्वी होऊ शकत नाहीये. तेव्हा कुरुंदकर अभ्यासक्रमात येणं हा जर मुद्दा करायचा असेल तर कुरुंदकरांची तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये मांडणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे ही मांडणी मी करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. इतर कुरुंदकर कोण आहेत तर ते धर्माचे चिकित्सक आहेत. हे साहित्यिक भाषा झाली, पण ते धर्माचे तत्ववेत्ते आहेत असं आपल्याला म्हटलं पाहिजे. किंवा ही धर्माची चिकित्सा किंवा धर्माचं तत्वज्ञान कोणत्या स्वरूपाचं असू शकतं? पण समजा आता धर्माचं तत्वज्ञान मांडायचं आहे तर कुठला तरी एक धर्म घेतला पाहिजे. मग कोणता धर्म घ्यायचा? तर साहजिकच आहे, उजिंग आता जे काही ज्वलंत आहे तो हिंदू धर्मच घ्यायचा. मग हिंदू धर्माची त्यांनी केलेली समीक्षा ही वेगवेगळ्या अंगाची आहे. ती सगळ्याच म्हणजे वर्णव्यवस्थेची आहे, जाती व्यवस्थेची आहे, इथल्या जमातवादाची आहे, सनातनीवादाची आहे. हे वेगवेगळे घटक आपल्याला सांगता येतील. पण आपण त्यातला जो मुख्य जो भाग आहे, जो आधी बार्लिंगेचा धर्म हा मांडला, त्याच्या विरुद्धची जी संकल्पना आहे, एक्स्ट्रीमची संकल्पना जी आहे, अपोजिट प्रतियोगी संकल्पना म्हणजे धर्मविहीन समाज रचना, हे मार्क्सही अर्थात स्वप्न होतं आणि त्यालाही ते माहित होतं की ते होणार नाही. म्हणून आपल्याला एक मुद्दा जो आधीच्या वक्त्यांनी कदाचित मांडलेला असेल तो म्हणजे कुरुंदकर मार्क्सवादी होते पण ते कम्युनिस्ट नव्हते, ते साम्यवादी नव्हते, ते मार्क्सवादी होते पण ते साम्यवादामध्ये जो काय दुराग्रह होता तोच तर नेमका धर्मवाद्यांमध्ये असतो. आणि एका अर्थाने मार्क्सचाही धर्म होण्याचं कारणच ते आहे की मार्क्सचा आग्रह धरला की तो धर्म होतो, पण तो सोडला की ती विचारसरणी होते, ते तत्वज्ञान होतं. तत्वज्ञान हा आग्रही झाला की ते पाखंड होतं आणि पाखंड झालं की मग काय काय होतं ते आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे कुरुंदकर हे मार्क्सवादी होते पण कम्युनिस्ट नव्हते आणि म्हणून त्यांची जी संकल्पना आहे जी अनेकांनी मांडली ती म्हणजे सेक्युलरिझमची. त्या सेक्युलरिझमच्या कल्पनेकडे आपण येऊ. आता त्यांच्या म्हणण्यानुसार सेक्युलरिझम किंवा ही वास्तव घटना आहे की सेक्युलरिझमला एक प्रदीर्घ इतिहास आहे, कमीत कमी 1200 ते 13 वर्षांचा इतिहास आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ती विकसित होत गेलेली संकल्पना आहे. तिच्यासाठी निधर्मी, अधर्मी, धर्मनिरपेक्ष
किंवा सर्व धर्मभाव ही सगळी जी भाषांतर किंवा पर्यायी शब्द आहेत, त्या शब्दातून सेक्युलरिझम या शब्दातून जो व्यक्त होणारा भाव आहे तो या सर्व भाषांतरातून होत नाही. म्हणून ते सेक्युलरिझम हाच शब्द त्यांच्या चर्चेमध्ये ठेवतात. हे जागर मधली त्यांची मांडणी आहे. आणि भारतीय परंपरेमध्ये आपण त्याला इयवाद म्हणू शकतो. आणि हा इयवाद हा शब्द कुरुंदकरांना कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सापडतो. कौटिल्यानं राजाला ज्या 2 आज्ञा दिल्या, धर्मसत्ता आणि राजसत्ता, ह्या 2 वेगळ्या असाव्यात. धर्मसत्तेनं समाजाचं नियंत्रण करावं आणि राजसत्तेने राज्याचं नियंत्रण करावं. आता हे सगळंच विरोधाभासात्मक आहे. पण जनता जर धर्माप्रमाणे वागायला लागली तर राजाचं कधी ऐकणार, आणि राजाचं ऐकायला लागली तर धर्माचं कधी ऐकणार. आणि धर्म हा तर तिचा स्थायी भाव असतो आणि राज्य ही कृत्रिम व्यवस्था आहे आणि राज्याच्या आधी धर्म व्यवस्था आलेली आहे. त्यामुळे कुरुंदकरांना इहवाद ह्या कल्पनेची बीज कौटिल्यामध्ये सापडतात. पण त्यांनी जो एक प्रदीर्घ असा इतिहास मांडलाय, जो तपशिलात सगळ्यांनी वाचणं आवश्यक आहे, त्याचं मी इथे रिपिटेशन करू इच्छित नाही. तो म्हणजे रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट या 2 पंथांच्या रक्तरंजित इतिहासातून ही संकल्पना विकसित होत गेली. पण त्याचप्रमाणे इस्लामच्या संघर्षातून, म्हणजे इस्लामची जी जग जिंकण्याची इच्छा आहे, जी सगळ्याच धर्माची आहे, ही अर्थातच हिंदू धर्माची. सगळं जग हिंदू करायचं का म्हणतात का नाही हे जरा संशयास्पद असतं. इस्लामला सगळं जग इस्लामीकरण करायचं आहे, ख्रिश्चनांना करायचं आहे, बौद्धांनाही करायचं आहे, जैनांना नक्की करायचं नाहीये. आणि तो मुळातच क्लोज अशी ती सिस्टीम आहे. त्यामुळे ह्या इस्लाम आणि ख्रिश्चनिटी यांचेही जे संघर्ष झाले आणि त्या परस्परांचे जे संघर्ष झाले, म्हणजे मूळ अरबी मुसलमान आणि नॉन अरबी मुसलमान यांच्यामध्येही जे संघर्ष झाले, त्याच्यामधूनही ही सेक्युलरिझमची कल्पना विकसित झालेली आहे असं ते म्हणतात. अर्थात अन्यत्र ते इहवाद हा शब्द वापरतात, पण सेक्युलरिझम हा त्यांनी स्थिर ठेवलेला, त्यांच्या चर्चेसाठी स्थिर ठेवलेला मूळ इंग्रजी शब्द आहे. आता ह्या सेक्युलरिझम मध्ये धर्म या संकल्पनेकडे आल्यानंतर त्यांच्या मुख्य कल्पना कोणत्या आहेत, तर धर्माची व्याख्या ते जे करतात ती म्हणजे परलोकाच्या नावाने चाललेला इहलोकीचा सार्वजनिक व्यवहार. एका वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. हे परलोक आहे, स्वर्ग नरक अमुक तमुक आत्मा ब्रह्म अल्लाह किंवा प्रभू गॉड कयामत का दिन, हे सगळं व्यवहार जो आहे तो इहलोकात चालतो, तो परलोकात चालत नाही. म्हणजे रणांगणावर मेलास तर तुला स्वर्ग मिळेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, मरण्याची गोष्ट रणांगणावर इथे पृथ्वीवर घडते आहे, वास्तवात घडते आहे. स्वर्ग नक्की मिळेल की नाही हे माहित नाही, पण ते दिलेलं आश्वासन आहे. हे धर्म ज्या ज्या पद्धतीची आश्वासनं देतो, धर्म ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला भुलवतो, ते सगळं त्या भौतिक जीवनाच्या पलीकडे आहे, म्हणजे या भौतिक दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे. आणि असं विश्व अर्थात पाश्चात्यांमध्ये पहिल्यांदा प्लेटोनी केलं. आयडियांचं जग, वर्ल्ड ऑफ आयडियाज, एक आदर्श शिव तत्वांचं जग त्याने निर्माण केलं. तसं ते वेदांताने केलं. म्हणजे वेदांत आणि प्लेटो हे एका अर्थानं समान आहेत, ते वेगळे नाही आहेत. ते संस्कृतमध्ये एक, दुसरं काय ग्रीक भाषेमध्ये आहे असं म्हणू, आणि दोघांनी समाजाची दिशाभूलच केलेली आहे. तेव्हा धर्म याचा अर्थ इहलोकीचा व्यवहार परलोकाच्या नावानं चाललेला असणार, हा धर्म आहे की जो नको आहे. आता त्यांना एकाने असं विचारलं की धरणात धर्म अशी जर समजा व्याख्या घेतली तर त्याला तुम्हाला काय आक्षेप आहे का, तर त्यांनी असं सांगितलं, हे असं म्हणतात, या व्याख्येचं इंटरप्रिटेशन कुरुंदकर बदलतात. ते म्हणतात की इहलोकी आणि परलोकी कल्याण व्हावे म्हणून ऋषी मुनींनी घालून दिलेले नियम पाळणे असा धारणात धर्मचा अर्थ नाही, तर ज्याच्यामुळे, म्हणजे जे मूळ आहे ते काय आहे, तर ज्याच्यामुळे समाजाची धारणा होते तो धर्म. हे समजा धर्म हा शब्द वापरायचाच असेल, ती संकल्पना स्वीकारायचीच असेल, तर ज्याच्यामुळे समाजाची धारणा होते तो धर्म मी मानू. असा धर्म कोणता आहे, तर सर्व भारतीय समाज, तो मुसलमान असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो किंवा आणखी कोणी असो, ते सर्व समाज ज्या एका तत्वामुळे बांधलेले, ते तत्व कोणतं आहे, तो धर्म कोणता, तर संविधान, लोकशाही.
लोकशाहीनं हे जर सगळे लोक एकत्र आलेले असतील तर लोकशाहीला धर्म मानायला कुरुंदकर तयार आहेत. पण ज्या अर्थानं धर्म धारणात धर्म असं ऋषीमुनींनी सांगितलेला धर्म नव्हे, तर घटनाकारांनी किंवा घटनातज्ञांनी किंवा संसदेनं लोकांनी लोकप्रतिनिधींनी तयार केलेला असा जो संविधान आहे त्याला आपण धर्म म्हणूया. ही धर्माची आधुनिक व्याख्या त्यांना देतात आणि तोच धर्म अंमलात आणला पाहिजे. आणि म्हणजे उदाहरणार्थ आर्थिक नियोजन, कुटुंब नियोजन, कायदे पालन, गरज नसलेला कायदा वळणं, नवा कायदा अस्तित्वात आणणं, हे सगळं करणं म्हणजे धर्म पालन करणं. पण याचा विपर्यास केला जातो, म्हणजे धर्मात धारणात धर्म याचा विपर्यास केला जातो आणि ते करण्याचंच काम गेली अनेक वर्ष झालेलं आहे. त्यामुळे त्यांना तो धर्म नको आहे. किंवा धर्म प्राचीन अर्थ ते शब्द वापरायचे तर या पद्धतीनं वापरावं. आता राजकीय धर्म बार्लिंग यांनी मांडलेला आहे. ते त्या तिथे सांगतात की हा जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली आणि RSSचा उदय झाला तेव्हा धर्म हिंदू धर्म राजकीय झाला आणि मुळामध्ये तो धर्मच नाहीये. आता याच्या पलीकडे बार्लिंग याच्या पुढे जातात, सॉरी कुरुंदकर याच्या पुढे जातात. ते काय सांगतात, त्यांनी राजकीय धर्माचे 3 प्रकार केलेले आहेत. एक स्थितीवादी सनातनी धर्म आहे, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक हे अग्रणी आहेत. दुसरा उदारमतवादी आणि सुधारणावादी धर्म आहे, ज्यात रानडे, गांधी आणि टागोर येतात. आणि तिसरा म्हणजे जो खरा पहिला आहे तो गुलामगिरीच्या विरोधातला धर्म आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा फुले, शाहू आणि आंबेडकर. हा खरं उलटा असायला हवा, पण मी तो आता सांगताना असा घेतलेला आहे. म्हणजे मूळ आहे तो गुलामगिरीचा विरोधक असलेला राजकीय धर्म, दुसरा आहे स्थितीवादी धर्म, तिसरा आहे उदारमतवादी धर्म. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर, टिळक, रानडे, गांधी, टागोर असा तो क्रम आहे. आता हा राजकीय धर्म आहे. फुल्यांनी सत्यधर्म मानला, तो राजकीय धर्म होता, पण तो सुधारणावादी होता, तो गुलामगिरीचा विरोधक होता. आणि टिळकांनी जो मांडला तो सनातनी धर्म होता. टिळकांनी खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं भारतीय तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे. गीता रहस्य हे त्यांचं अतिशय उत्तम दर्जाचं ती निर्मिती आहे, यातही काही शंका नाही. गीता रहस्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजी विद्येचा, उपयुक्ततावादाचा, बेंथॅम मिल वगैरे या लोकांचा, कांटचा, म्हणजे एकूण पाश्चात्य तत्वज्ञानाचा अतिशय सुरेख असा परिचय भारतीयांना करून दिला. ते एक अतिशय महत्वाचं काम आहे. पण ते स्थितीवादी होते. त्याच्यानंतर जे आले ते उदारमतवादी होते, जे या सगळ्यातून निर्माण झालेलं होतं. सुधारणावादी होते, रानडे, गांधी, टागोर आणि आगरकर, ही सगळी लाईन होती. हा राजकीय धर्म होता. आता ही धर्माची मुख्य कल्पना आहे. म्हणजे धर्म एकतर सार्वजनिक व्यवहार चालणारा, इहलोकीचा सार्वजनिक व्यवहार चालणारा, हा परलोकाचा नावाने चालणारा हा व्यवहार आहे. आणि तो राजकीय धर्म आहे, तो 3 प्रकारचा आहे. आता सेक्युलरिझम विषयी ते काय म्हणतात, सेक्युलरिझम ही धर्म ही पारलौकिक प्रश्नांचा विचार करणारी संस्था आहे. हा सेक्युलरिझमचा त्यांचा पाया आहे. म्हणजे धर्म हा वास्तव जीवनाचं नियंत्रण करतो, पण परलोकाच्या नावानं करतो, म्हणूनच तो नको आहे. मग पारलौक भौतिक जीवनाचं नियंत्रण भौतिक नियमाने केलं पाहिजे, तो धर्म नाहीये. आणि त्या भौतिक नियमाकडे येण्याचा जो रस्ता आहे तो सेक्युलरिझम आहे. ते सेक्युलरिझम निष्पन्न होतो, तो त्याचा आधार जो आहे तो धर्म आहे. धर्मच जर नसता तर सेक्युलरिझम सुद्धा आला नसता. आणि आपल्याला हे माहिती आहे की आधुनिकता, भारतामधली जी आधुनिकता आहे ती आधुनिकता ही व्यक्तिवाद, इहवाद आणि उपयुक्ततावाद अशा 3 टप्प्यातनं आपल्याला ती अनुभवला येते. आणि उपयुक्ततावादाच्याही पुढे आता आपण अनुभवतोय ती गोष्ट गेलेली, ती म्हणजे उपयुक्तवादाचं एक विकृत स्वरूप म्हणजे वापरा आणि फेका, जे फोडा आणि जोडाच्या धर्तीवर होतं. आणि गेल्या काही वर्षामध्ये तत्वज्ञानात जो एक प्रवाह आलेला आहे, उपयोजन, ऍप्लिकेशन किंवा अप्लाइड फिलॉसॉफी, अप्लाइड एथिक्स, विशेषतः अप्लाइड एथिक्सने एक नवीन वेगळीच वैचारिक क्रांती म्हणता येणार नाही, पण खूप मोठा बदल युरोप आणि पाश्चात्य राष्ट्रांमध्ये केला. आणि दुसऱ्या महायुद्धापासून जे प्रश्न उग्र झाले होते ते प्रश्न कसे सोडवावेत, बेकारीचे, ड्रग्सचे, युद्धाचे किंवा वेश्या व्यवसायाचे किंवा भांडवलशाहीने निर्माण केलेले प्रश्न होते,
धरणाचे प्रश्न होते, हे सगळे प्रश्न काही चांगले वागा, यथातथ्य बोला या उपदेशानं किंवा पारंपरिक नीतीनं सुटू शकत नाहीत. तर त्या त्या क्षेत्राला आवश्यक असलेली कोणती नीती आहे, व्यवसायाला कोणती नीती आवश्यक आहे, वैद्यकीय व्यवसायाला कोणती नीती आवश्यक आहे, त्या नीतीची मांडणी करणं, याच्यातून अप्लाइड एथिक्सचा उदय झाला. आणि हा अप्लाइड एथिक्स हे आता अलीकडे उपयोजन म्हणजे वापरा आणि फेका ही जी संस्कृती ती त्या अप्लाइड एथिक्सचं एक विकृत फळ आहे वस्तुतः. ते उपयोजित नीतीचा वापर किंवा त्याचं इंटरप्रिटेशन हे सोयीस्कर वादाचं तर्कशास्त्र, नीतीशास्त्र म्हणजे एथिक्स ऑफ कन्व्हिनियन्स असं त्याचं स्वरूप आल्यामुळं ते झालंय. पण हे आधुनिकतेवादाचं काही लक्षण म्हणता येणार नाही. व्यक्तिवाद, इहवाद आणि उपयुक्ततावाद ही आधुनिकवादाची लक्षणं आहेत. आणि उपयुक्ततावाद हा मांडलेल्या गेल्या क्षणापासून म्हणा किंवा त्या काळापासून म्हणा तो वादग्रस्त ठरलाय आणि त्याची नीटशी व्याख्या करणं ही अवघड गोष्ट होते. कशी व्याख्या केली तर तिच्यावर आक्षेप येतात आणि एका वेगळ्या अर्थानं ती खुली संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येतं. तेव्हा पुन्हा आपण याच्याकडे येऊ की ह्या इहवाद म्हणजे सेक्युलरिझम म्हणजे यातला जो आधुनिकता वादातला जो दुसरा टप्पा आहे तो सेक्युलरिझमचा, ते अर्थ काय करतात. कुरूंदकरांचा अर्थ असा आहे, समाजाच्या जीवनातून धर्म बाजूला करणं आणि तो केवळ पारलौकिक बाबीसाठी मर्यादित करणं, हा सेक्युलरिझमचा मुख्य अर्थ आहे. मुळात धर्म काय आहे तर धर्म ही पारलौकिकाच्या नावानं चाललेला सार्वजनिक व्यवहार आहे. तो नियंत्रणाचा घटक म्हणून वापरला जातो. आणि म्हणून सेक्युलरिझमचा अर्थ काय करायचा आहे तर समाज जीवनाच्या कक्षेतनं धर्म बाजूलाच करायचा आहे आणि तो केवळ पारलौकिक बाबीसाठी ठेवायचा आहे. हा सेक्युलरिझमचा अर्थ आहे. पण आता पारलौकिक म्हणजे काय तर ते सांगतात की पारलौकिक म्हणजे काही आध्यात्मिक श्रद्धा. आता आध्यात्मिक श्रद्धा कोणत्या. अध्यात्म हा शब्द सुद्धा आपल्याकडे अतिशय संदिग्ध आहे. कधी कधी त्याचं भाषांतर म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला स्पिरिच्युअल असं म्हणतो, स्पिरिच्युअलिझम अध्यात्मवाद. आणि तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये स्पिरिच्युअलिझम हा मेटाफिजिक्सचा एक भाग आहे, सत्ताशास्त्राचा एक भाग आहे. म्हणजे माझ्या श्रद्धा कोणत्या असाव्यात ते त्यांनी लिहिलेलं आहे. एका लेखामध्ये, त्यांच्या एका लेखामध्ये काय बरं विसरलो, माझ्या घरचं जे धार्मिक श्राद्ध होतं, धार्मिक जे कार्यक्रम होते ते मी एका श्रद्धेतनं केले. आईनं त्यांना विचारलं मी गेल्यावर तू श्राद्ध करशील काय, मग त्याच्यावर त्यांचा एक डायलॉग झाला. ती श्रद्धा आहे, ती त्यांची एक आध्यात्मिकता त्यांच्या आईची होती, ही सगळ्यांच्या आईची आहे. म्हणजे आता ज्या आपल्या आया आहेत त्या सगळ्यांच्या एक विशिष्ट श्रद्धा आहेत, त्या आध्यात्मिक श्रद्धा आहेत. आणि ह्या आध्यात्मिक श्रद्धा मुख्यतः स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा, मुक्ती ह्या सगळ्या मूलभूत सत्ताशास्त्रीय संकल्पनांवर आधारलेले आहेत. त्यांना ते आध्यात्मिक श्रद्धा असं म्हणतात. आणि या सगळ्या श्रद्धा त्या धर्माच्या श्रद्धा आहेत त्या पारलौकिक आहेत, त्या लौकिक नाही. म्हणजे स्वर्ग मिळाला पाहिजे, मुक्ती मिळाली पाहिजे ही लौकिक गोष्ट नाहीये, ती पारलौकिक आहे, परलोक पलीकडची आहे. म्हणून इहवाद हा त्याचा नाहीये, तो धर्माचा विषय आहे. मग इहवादाचा विषय काय आहे तर ते इहवादाच्या 4 संकल्पना सांगतात. त्या कोणत्या आहेत तर धर्म आणि राज्य एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या दोन्ही वेगळ्या समजायच्या. पण आधी जेव्हा मी असं प्रस्तावनेत सांगितलं की धर्मसत्ता राजसत्ता वेगळ्या जरी म्हटल्या तरी त्या दोन्हीही सामान्य माणसावर नियंत्रण आणतात, त्या माणसाला गुलामच करतात. एकीकडे धर्म आपलं नियंत्रण तो, दुसरीकडे राज्य आपलं नियंत्रण. दुसरी कल्पना आहे ती धर्माबाबत राजसत्ता तटस्थ राहिली पाहिजे. पण राजसत्ता धर्माच्या बाबतीत तटस्थ राहते याचा अर्थच असा की धर्म श्रेष्ठ आहे आणि तो वर्चस्व गाजवणार आहे हे राजसत्ता मान्य करते. हे याचे परत पुराण कथा भरपूर आहेत. म्हणजे स्वप्नामध्ये दुर्वासाला हरिश्चंद्राने उदक सोडलं, ते खरंच ठरलं, मग खरोखरच झालं. हे धर्मापुढे राजसत्ता नमते आणि हे तर दिसतच आहे. धर्म हा जास्त प्रभावी आहे आणि राजसत्ता ही दुय्यम झालेली आहे. म्हणजे आता हे पहिल्याच पुनरुच्चारण आहे असं ते सांगतात. आणि तिसरी
इहवादाची तिसरी संकल्पना ते सांगतात कम्युनिस्टांची आहे. ती आहे धर्माच्या विरोधी आणि धर्माचं उच्चाटन. हे धर्मच नको आणि धर्मविरोध, आणि खुद्द त्यांना स्वतःला सुद्धा म्हणजे कुरूंकरांना सुद्धा ते अगदी रस्त्यातून बोलत चालले होते मोठ्या मोठ्यानं. तो ब्रिटिश काळ होता. ते मोठ्या मोठ्यानं कम्युनिस्ट विरोधी किंवा धर्मविरोधी बोलत होते तेव्हा त्यांना अटक झाली आणि ते तुरुंगात त्यांना काय जावं लागलं. ते म्हणून ते मार्क्सवादी होते पण कम्युनिस्ट नव्हते. या विधानाचा अर्थ हा आहे की धर्माचं उच्चाटन करणं, धर्म समूळ नष्ट करणं, धर्मविरोधी करणं हा इहवादाचा प्रकार त्यांना मान्य नाही किंवा हा आविष्कार त्यांना नाही. मग चौथा जो आहे तो कोणता आहे तर व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे पण संविधान श्रेष्ठ आहे. ते असं सांगता येते पहा, नागरिकांना धर्माचं स्वातंत्र्य आहे, धर्मांना स्वातंत्र्य नाही. ही त्यांनी नटशेल मध्ये सूत्रबद्ध पद्धतीने ते असं सांगतात की भारतीय इहवादाचा अर्थ काय केला पाहिजे, धर्मांना स्वातंत्र्य नाही परंतु नागरिकांना धर्माचं स्वातंत्र्य आहे. मी कोणता धर्म स्वीकारायचा, कोणता धर्म स्वीकारायचा नाही, की धर्मच स्वीकारायचं नाही, की निधर्मी राहायचं आहे किंवा सर्वधर्म राहायचं आहे, हे माझं स्वातंत्र्य आहे. हे नागरिकाला स्वातंत्र्य आहे, धर्मांना स्वातंत्र्य नाही. याचा अर्थच असा की समान नागरिकत्व. हे प्रत्येक नागरिक समान मानला की त्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देता येतं. आणि जसं मी आधी म्हणालो, व्यक्ती स्वातंत्र्य हा आधुनिकतेचा पहिला टप्पा होता आणि इहवाद हा दुसरा टप्पा होता आणि उपयुक्ततावाद हा तिसरा टप्पा होता. पण तो सोडून द्या, हा व्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यक्तिवाद आणि इहवाद हे आधुनिकतेचे दोन पैलू इथे कुरूंकर आणतात. आता हे सगळं कसं करायचं, त्यांनी एक प्रक्रिया दिलेली आहे. ती प्रक्रिया कोणती आहे, सेक्युलरिझमची प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया म्हणजे धर्मानं सरंजामशाहीच्या काळामध्ये स्वीकारलेली आणि पुरस्कारलेली समाज रचना आणि जीवनमूल्य ह्या दोन्हींचा ठसा समाज मनावरून शक्य तितका पुसून काढणे. आता शक्य तितका पुसून काढणे असं धाडकणं कम्युनिस्टांसारखं म्हणावं तसं म्हटलेलं नाहीये. ही पुसून काढण्याची प्रोसेस आहे, ती हळूहळू होईल, तिला वेळ लागेल, तिला काही काळ जावा लागेल, आणखी 2 शतक कदाचित जातील, पण ती हळूहळू केली पाहिजे. ही प्रोसेस इहवादाची प्रोसेस आहे. त्यांच्या सेक्युलरिझमचा अर्थ हा आहे की धर्मांना स्वातंत्र्य नाही परंतु नागरिकांना धर्म स्वातंत्र्य आहे आणि त्यासाठी समान नागरिकत्वाची गरज आहे. जे समान नागरिकत्वाचा पुरस्कार करून करतात ते यासाठीच करतात. आता काही तत्व ते सांगतात, तो काय समज आहेत ते लोकांचे की सेक्युलरिझमचा विचार हा फक्त अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये होतो, म्हणजे मुसलमानांच्या संरक्षणासाठी होतो, तर हे चुकीचं आहे. हा असा समज नाहीये. मग काय आहे, सेक्युलरिझम कुणासाठी आहे तर सेक्युलरिझम किंवा इहवाद हा अल्पसंख्याकांसाठी नाही, तो बहुसंख्याकांसाठी आहे. आणि बहुसंख्याक कोण आहेत तर हिंदू आहेत. हिंदूंसाठी इहवाद आहे. इहवादाचा अर्थ हिंदूंनी हा समजावून घेतला पाहिजे आणि इहवाद हाच एकमेवाद्वितीय मार्ग आहे. आता हे कधी शक्य होऊ शकतं तर राष्ट्रवाद. कोणता राष्ट्रवाद तर सुजाण राष्ट्रवाद, आक्रमक राष्ट्रवाद नाही. आक्रमक राष्ट्रवाद जो आता धर्म देतो आहे तो राष्ट्रवाद, जो पाकिस्तान देतो आहे, जो RSS देतो आहे, ते आक्रमक राष्ट्रवाद आहेत. ते राष्ट्रवाद नाही, सुजाण राष्ट्रवाद आहे. सुजाण राष्ट्रवादाची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. तेव्हा सुजाण राष्ट्रवाद हे कुठे शक्य होतं तर लोकशाहीमध्ये शक्य होतं. ते लोकशाही हे काय आहे, जसं संविधान हा धर्म मानला पाहिजे आणि संविधान कधी शक्य होतं तर लोकशाहीमुळे शक्य होतं. त्यामुळे लोकशाही आणि राष्ट्रवाद हे सेक्युलरिझमचे म्हणजे इहवादाचे सहचर आहेत. हे त्याचे ते हॅबिटंट आहेत. हे एकत्र असणं आवश्यक आहे. आणि भारतातला आता पण हे ठीक आहे, ही प्रोसेस आहे, ही काही तत्व आहेत, पण आता सर्वात मोठा अडथळा सेक्युलरिझम येण्यामध्ये कुणाचा आहे तर तो बहुसंख्याकांचाच आहे. म्हणजे काय तर बहुसंख्याक नागरिकांचा आहे. ते असं म्हणतात की बहुसंख्याकांचा अडथळा आहे त्यांच्या सनातन मनोवृत्तीचा आहे, पण पाठिंबा बहुसंख्याकांच्या नेतृत्वाचा आहे. नेते मंडळी जे आहेत त्यांचा इहवादाला पाठिंबा आहे, पण अनुयायी मंडळी जे आहेत त्यांचा मात्र विरोध आहे. आता हे गणित समजावून घेतलं पाहिजे. आणि लोकशाही आपण मान्य केली, आपण लोकशाहीमध्ये बोलतो, लोकशाहीमध्ये इहवाद आणायचा आहे, तर लोकशाहीला सर्वांची काळजी घेतली पाहिजे.
परंतु चिंता बहुसंख्याकांची केली पाहिजे. कारण खरा धोका जो आहे तो अल्पसंख्याकांना नाहीच आहे. म्हणजे मुसलमान धर्माविषयीचं त्यांचं चिंतन, मुसलमान मनाविषयीचं त्यांचं विश्लेषण जे आहे कुरुंदकरांचं, तर ते हेच आहे की 85% हिंदू जर सुधारले, जर ते इहेवादी झाले, तर त्या प्रोसेसमध्ये आपोआपच उरलेल्या 15% जे वेगवेगळ्या धर्माचे आहेत ते त्या प्रोसेसमध्ये येणारच आहेत. पण ते लांब नाहीयेत किंवा ते असे वेगळे आहेत आणि आपण वेगळे आहोत असं नाहीये. म्हणजे माझ्या बरोबर असलेला माझा मुसलमान मित्र, ख्रिश्चन मित्र हा माझ्या बरोबरीनंच इहेवादी होणार आहे. त्यामुळे सगळी लोकसंख्या किंवा सगळी 100% जास्तीत जास्त संख्या ही इहेवादी होऊ शकते असं ते म्हणतात. आणि शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो. तो मुद्दा असा की हे आव्हान आहे, हे आव्हान आक्रमक राष्ट्रवाद विरुद्ध सुजाण राष्ट्रवाद असं आव्हान आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की चातुर्वर्ण जो आहे तो चातुर्वर्ण ही तर्कदुष्ट असं स्पष्टीकरण होतं त्या काळातलं. म्हणजे जो चातुर्वर्ण शिथिल आहे, गुणकर्म विभागशः आहे, हे तर्कदुष्ट त्याचं स्पष्टीकरण आहे. वास्तवात तसं कधीही नव्हतं. चातुर्वर्ण अतिशय ठोस होता. गीतेचं प्रतिपादन चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं असं आहे. त्यामुळे आणि याचा पुरावा आज देतो आहे की चातुर्वर्ण पुन्हा एकदा डोकं वर काढतो आहे. आणि हे RSS भाजप तर बेरजेचं राजकारण करत आहे. म्हणजे त्यांना सगळे गोळवलकर गुरुजी किंवा आणखी कोणीही या सगळ्यांना जातीभेद नको आहे, अस्पृश्यता नको आहे, कुठलाही समाजभेद नको आहे. सगळा हिंदू समाज एक व्हायचा आहे. पण हिंदू समाज एक कसा व्हायचा हा एक प्रश्न आहे. आणि तो हिंदू समाज एक का व्हायचा आहे? कारण तो मुसलमानांच्या विरोधात वापरायचा आहे. आणि वर्णव्यवस्थेतले उच्चवर्णीय जे आहेत ते कुठेतरी वर थांबतील आणि प्रत्यक्ष लढाईला हे सगळे शूद्रवर्णीय जातील. आणि आता सुद्धा तुम्ही असं पहा की सैनिकांची वर्दी, पोलिसांची वर्दी, होमगार्ड किंवा सगळे सफाई कर्मचारी याच्यामध्ये सगळे खालचेच लोक असतात. जे सैन्य हे नेहमी खालच्याच लोकांचं असतं, हे पूर्वापारच आहे. म्हणजे महाभारतातलं सैन्य कोण होतं याचा आपण कधी विचार केला नाही. महाभारतातलं सैन्य, रामायणातलं सैन्य ही सगळी सामान्यच माणसं होती. पण राजेवडे लढत नव्हते अशातला भाग नाहीये. ते प्रत्यक्ष योद्धे होते, पण त्यांना रणांगणात मरून मोक्ष मिळवायचा होता किंवा स्वर्ग मिळवायचा होता. तो स्वर्ग या सैनिकांना उपलब्ध होता की नाही याचे उल्लेख तिथे नाहीत. त्यामुळे सामान्य लोक सगळा एकत्र आला, सगळा हिंदू एकत्र आला तर मुसलमानांच्या विरोधात लढता येतं. म्हणून यांना अस्पृश्यता नको आहे. म्हणजे समरसता, सावरकरांनाही अस्पृश्यता नको होती, गोळवलकरांनाही नको आहे. पण त्यांना गोळवलकरांना वर्णव्यवस्था हवी आहे, पण ती सावरकरांना नको होती. त्यामुळे जातीभेदाचं विस्मरण हे काय तात्विक विस्मरण नाहीये, हे राजकीय विस्मरण आहे. आणि ह्या विस्मरणापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि आणखी एक याचं कारण असं आहे की आपलं जे भांडण आहे ते वर्णव्यवस्थेशी नाहीये. कारण म्हणजे वर्णव्यवस्था आहे नाही हा मुद्दा वेगळ्या पद्धतीनं वर्णव्यवस्था येत असल्यामुळे निर्माण होतो आहे. मुख्य भांडण जे आहे ते जाती व्यवस्थेशी आहे. जाती हजारो आहेत, 3,500 पेक्षा जास्त जाती आहेत. आणि ह्या जाती केवळ हिंदूत आहेत असं नाहीये. तर त्याची लागण नॅचरली मुसलमानांना मध्ये सुद्धा आहे आणि ती ख्रिश्चनांमध्ये सुद्धा आहे. ती जाणवत नाही. आपल्याला छान छान दिसतं. कार्निवल फेस्टिवलमध्ये सगळे ख्रिश्चन एकत्र आलेले आहेत. सगळ्या ईदमध्ये सगळे एकाच ताटात जेवत आहेत वगैरे वगैरे. पण तो सगळा भासमान समानता आहे. आणि मुसलमानांमध्ये समानता ही सर्वांना नाहीच आहे. ती फक्त पुरुषांना आहे, स्त्रियांना सुद्धा नाहीये. आणि तीही सर्व पुरुषांना नाहीये. ती मुसलमानातल्या उच्चवर्णीयच पुरुषांना आहे. ती मुल्ला मौलवी या लोकांना आहे, खालच्या लोकांना नाहीये. हे निरीक्षण कुरुंदकरांनी मांडलेलं आहे. त्यामुळे जाती व्यवस्थेशी भांडण आहे. मग ती जाती व्यवस्था हिंदूंमधली असो अथवा ती मुसलमान किंवा ख्रिश्चनांमधली असो. त्यामुळं भांडण आहे ते जाती व्यवस्थेशी, वर्ण व्यवस्थेशी नाहीये. आणि याच्यासाठी जे करायचं आहे तो सर्वोत्तम उपाय जो आहे तो समान नागरी कायद्याचा उपाय आहे, तो आवश्यक आहे. आणि त्याचा एक निकष जो ठेवायचा आहे तो आर्थिक मागासलेपणा हा निकष ठेवला पाहिजे. आणि कुटुंब नियोजन हे अनिवार्य केलं पाहिजे. ते सर्व धर्मांसाठी केलं पाहिजे. शेतीचं आधुनिकीकरण केलं पाहिजे. हे या भौतिक गोष्टी आहेत, या धार्मिक नाही आहेत, या धर्माशी निगडीत नाही आहेत.
आणि याच्यावर धर्माचं नियंत्रण आणताही उपयोगाचं नाही. पण तुम्ही प्रेमचंदांचा गोदान पाहिला तर गाय दान देणं हे सगळी शेतीच आमची धर्मानं नियंत्रित केलेली आहे. त्यामुळे शेती असो अथवा सामान्य जीवन असो हे धर्माच्या कक्षेतनं, धर्माच्या विळख्यातनं सोडवलं पाहिजे आणि धर्माचा प्रांत तो तिकडे ठेवला पाहिजे. तिकडे काय करायचं ते करा. आता तिकडे काय करायचं करा याचा अर्थ ते विसरूनच जा असाच त्याचा अर्थ असतो. भौतिक जीवन भौतिक नियमाने आलं पाहिजे हा त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ आहे. आणि एक मतभेद फक्त किंवा वैचारिक भेद कुरुंदकरांचा आणि बार्लिंगेंचा आहे की बार्लिंगे म्हणतात की इंग्रज आणि हिंदू मुस्लिम फूट निर्माण केली. तर कुरुंदकरांच्या म्हणण्यानुसार हे गृहीतक चुकीचं आहे. ते फूट मुळामध्ये होती, कारण आता सांगितलं तसं ही फूट कशी होती तर इस्लाममध्ये समता आहे हे तत्व चुकीचंच आहे. ती समता अंतर्गत समता नव्हतीच कधी, त्यामुळे ती फूटच होती. आणि जे जे हिंदू इस्लाममध्ये गेले ते सगळे इथली विषमता घेऊनच तिथे गेलेले होते. त्यामुळे फूट होती, इंग्रजांनी केली असं नाहीये. इंग्रजांनी ती फूट वाढवली, ती जी काही फट होती त्यांनी ती आणखी पाचर मारून जास्त घट्ट केली किंवा आणखी मोठी केली असं त्यांना म्हणायचं आहे. आता आपण शेवटाकडे येऊ माझ्या मांडणीकडे, किंवा मला जे सांगायचे ते असं आहे की बार्लिंगे आणि कुरुंदकर हे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असं नाहीये, तर ते पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं आहे. ही मांडणी या पद्धतीने जर करू शकलो आपण तर या दोघांमधला एक तात्विक जो अनुबंध आहे तो प्रस्थापित करता येईल असं मला वाटतं. बार्लिंगे मुद्दे सुचवतात आणि त्याचा योग्य यथार्थ अर्थ कोणता लावावा, त्याचा विस्तार कसा करावा, त्याच्या पोटात कसं घुसावं आणि त्याची तपशिलामध्ये मांडणी कशी करावी याचं संपूर्ण उदाहरण किंवा याची संपूर्ण रचना हे कुरुंदकर करतात. हे कुरुंदकर गिरीश कुबेरांच्या व्याख्यानात मी ऐकलं की त्यांनी नवीन कोणता विचार दिला नसेल, त्यांनी विचार करण्याची पद्धती दिलेली आहे. ते विचार करण्याची पद्धती त्या कुरुंदकरांनी दिलेली आहेच, पण विचारही दिलेला आहे आणि तो विचार हा इहेवादाचा विचार आहे. इतरांचा कुठलाही इहेवादी विचार, उदाहरणार्थ रेगनचा इहेवादी विचार हा वेगळ्या पद्धतीचा आहे, तो परंपरेकडे जाणारा आहे. आणि कुरुंदकर परंपरेला फटकून परंपरा नाकारणारे, धर्मच सोडून देणारे आणि इहेवादी भौतिक जीवन हे इहेवादाच्या नियमाने नियंत्रित करू पाहणारे, किंवा या जीवनासाठी इहेवादीच नियम असावेत आणि ते नियम म्हणजे संविधान असावं आणि ते संविधान लोकांनी निवडून दिलेल्या परंतु विशिष्ट जातीच्या नव्हे. आता राखीव मतदारसंघ असतात, या जातीचा माणूस होतो, त्या जातीचा माणूस होतो, हे जरी खरे असलं तरी विधान परिषदेत किंवा संसदेत जेव्हा तो प्रतिनिधी जातो तेव्हा तो त्या जातीचा म्हणून जात नसतो, तर जनतेचा म्हणून जात असतो. ते पंतप्रधान हे आपण निवडून दिलेले असो अथवा नसो, कुठलाही मंत्री आपण निवडलेला असो अथवा नसो, तो सर्वांचा असतो. हे लोकशाहीचं हे जे मुख्य तत्व आहे की नेता हा सर्वांचा असतो. तो त्याच्या पक्षाचा असतोच, पण तो विरोधकांचाही असतो, तो सामान्य माणसाचा असतो. आणि हेच लोकशाहीचं म्हणजे लोकशाहीचं जे बल आहे, जे सामर्थ्य आहे ते हे आहे की नेता निवडलेला प्रतिनिधी हा सर्वांचा असतो. आणि म्हणून लोकशाही हा धर्म मानावा असं यांच्या प्रतिपादनात येतं. आणि त्याच्यासाठी जे आवश्यक आहे तो लोकशाहीवादी इहेवाद आहे. तो समाजवादी इहेवाद आहे का नाही वगैरे ते वेगळे काय काय वेगळा शब्द आहे तो, ते मला काय फारसं अप्रूव्ह करायला मला काही मान्यता वाटत नाही. पण आपण इहेवाद हा लोकशाहीवादी इहेवाद आहे आणि त्याची मांडणी ते करतात. नवा विचार कुरुंदकर देतात आणि त्यांची केलेली इहेवादाची धर्माची व्याख्या ही अजून कुणीही केलेली नाहीये आणि ती खोडलेलीही नाहीये. जे रूपवेदच्या निमित्तानं रेग्याने त्यांच्यावर टीका केली त्यावेळेला कुरुंदकरांनी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की बरं झालं मी सुटलो, कारण ही टीका माझ्या मांडणीच्या पद्धतीवर होती, पण मी जे मांडलेलं आहे, जो आशय व्यक्त केलेला आहे तो खोडलाच गेलेला नाहीये, त्यामुळे मी सुरक्षित आहे. त्यामुळे ह्या रेगेने सुद्धा जी काही टीका केली इहेवाद ते जे काय म्हणतात ते या पद्धतीचा इहेवाद ते मांडत नाही. त्यामुळे कुरुंदकरांचा इहेवाद अबाधित आहे, त्याला अजून कुणी धक्का लावू शकलेला नाहीये, त्याचं खंडन कुणी केलेलं नाहीये. आणि हा इहेवादच पुढे नेणं हा आता पुढच्या पिढीचा कार्यक्रम असू शकतो. आणि आपण हे लक्षात असं घेऊया की
कुरुंदकर गेले, 40 वर्ष झाली. त्यांच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी हे मांडलं त्या काळात उग्र नसलेला सनातनीवाद सर्वांचाच, मुस्लिमांचा आणि हिंदूंचा आणि ख्रिश्चनांचा तो सुप्त आहे. पण तो आहे, मुख्य 2 पार्ट्या ज्या आहेत, हिंदू आणि इस्लाम, या दोघांचा सनातनीवाद हा उग्रच आहे. हे तेव्हा नव्हतं, पण आज ते जास्त झालेलं आहे. त्यामुळे कुरुंदकरांच्या दूरदृष्टीपणाची, त्यांच्या तात्विक चिंतनाची ही एक अत्यंत उत्तम दर्जाची पावती आहे असं मला वाटतं. आणि कुरुंदकरांचा हा एवादच पुढे नेणं हे आपल्या समोरचं, समविचारी लोकांच्या समोरचं हे आव्हान आहे आणि आवाहन सुद्धा आहे. आव्हान म्हणजे चॅलेंज आणि आवाहन म्हणजे हंबल रिक्वेस्ट टू लीड द प्रोग्राम अहेड. त्यामुळे आव्हान आणि आवाहन या दोन्ही अर्थाने कुरुंदकर आपल्याला आदर्शभूत ठरावे आहेत असं मला वाटतं. इथे मी थांबतो.